मिस यू. बाय. काय तुझं मध्ये मध्ये? कारण हे जास्त महत्वाचं आहे. तुला माहिती ना मी कोणाशी बोलत होतो ते? तुझं लग्न मोडलं म्हणून तू माझंही मोडणार आहेस का आता? जयंत काकाला खोकला झालाय, त्याच्यासाठी खोकल्याचं औषध आणायचंय. ते ह्या चिठ्ठीत लिहिलंय, जा आण. तर मेडिकल कुठे? काय मेडिकल मध्ये काम आहे? काय काम आहे? माझ्या एका गर्लफ्रेंडच्या काकांचं मेडिकल आहे ना. हो हो, मला सांग ना, मी जातो. तू जाशील? हा. ठीक. मी हे पैसे हा, पण नाही घे. नाही घे ना. अरे अरे एवढे पैसे? हो, खूप औषध आहेत. यश, तुझे भविष्य खरं ठरतंय रे. आज तुझ्या भविष्यात आलंय तू दुसऱ्यांच्या पैशांनी शॉपिंग कराल म्हणून. मग खरं ठरतंय. हो रे, नक्की बघ, तुझं पण भविष्य खरं होणार. जाशील? हा. नीरज, आजचा दिवस खूप कमाल आहे. माझं भविष्य खरं ठरणार. बघ, माझ्या स्वप्नातला राजकुमार येतच असेल. ऋषा कंटाळा रे. शेवटी स्कूटर पार्क करून तुझ्याशी बोलतोय मी. अरे मुद्दा काय आहे? जाई मला काय म्हणली होती? जुनाट वाडा, केळीची बाग, बाहेर एक वरांडा. ते एवढ्यावरनं कसा वसईत मी बंगला आणि वाडा शोधणार? अरे मी परत फोन केला असता, पण आता मी परत फोन केला ना तर आई वडिलांचा नकार राहील बाजूला, मुलगी माझ्याशी ब्रेकअप करेल. नाही, अरे मी मुलगी बघायला आलो ना ऋषा. मुद्दा का? एक सेकंड. काय हवंय? नाही, मला काही नकोय, पण तुम्हाला जे हवंय ना ते कुठे आहे मला माहिती आहे. तुम्ही मुलीचा हात मागायला आलात ना. ए ऋषा, मी फोन करतो. कोण तुम्ही? मी तिचा चुलत भाऊ. पहिला ती बोलली ना तिला चुलत भाऊ आहे म्हणून. हा, मग तुम्ही कधी घरी आला नाहीत ना जिजू. जिजू? हाय, मी आदित्य अग्निहोत्री. हाय, मी यश. यश म्हणजे सक्सेस मीन्स जीत. मी ज्या बिझनेस मध्ये हात टाकतो ना तो सक्सेसफुल होतो. अरे बरं झालं तू भेटलास. 1 तास मी वाडा शोधतोय. आणि काय मी घरी फोन केला असता, पण ते घरी थोडं टेन्शन आहे ना. खूप टेन्शन आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही आज काकांना मस्तपैकी कोंडून ठेवलंय. कोंडून ठेवलं का? अच्छा, त्यांचा विरोध आहे म्हणून. हा ना, पण त्यांचा सगळ्यांनाच विरोध असतो आणि आज तर आमचा ऐकायलाच तयार नाही, असं नका करू. हे बघा, मी आलोय की नाही, मी सगळ्यांना कन्व्हिन्स करणार. कारण आपल्याला सगळ्यांना घेऊन लग्न करायचं, सगळ्यांबरोबर. म्हणजे लग्न आम्हाला करायचंय, पण सगळ्यांबरोबर मिळून लग्न करायचंय. तर मी त्यांच्याशी बोलतो, आपण त्यांना कन्व्हिन्स करू. जाऊया? हा, चला. नाही, तुम्ही वा पुढे, मला जरा मेडिकल मध्ये जायचंय. इथून तुम्ही सरळ गेलात ना की लेफ्टला तिथे तुम्हाला दामोदर निवास दिसेल. दामोदर निवास? हा, नी पडलाय, फक्त वास येईल. तेच आमचं घर. ओके, चला, थँक्यू, भेटू. सरळ गेलात, दामोदर निवास, नी पडलाय, फक्त वास येईल. दामोदर वास. बाबा आहेत ते, काय त्यांचा हक्क आहे. काय त्यांचं मन जपणं महत्वाचं. मन फार मोठं आहे त्या माणसाचं. फक्त ना थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांचा. काही काळजी करू नका. आता मी आलोय ना, मी त्यांचा सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो. तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात काम करता का? अच्छा, कळलं. मुद्दा काय? प्रेम हे पण एक व्यसन आहे. आणि हे जर खरं असेल तर होय, मी व्यसनमुक्तीच काम करतो. शिट यार, काय झालं? अगं, काकांसाठी खोकल्याचं औषध आणायला गेलो होतो, तर 2000चे सुट्टेच मिळत नव्हते. खूप शोधलं, पण शेवटी मग 4 बाटल्या खोकल्याचे औषध घेऊन आलो. बापरे, आता बाबा बदलणार तुला. एवढा पैसा खर्च केलास तू. जा किचन मध्ये ठेव, बघते मी काय करायचं ते. इकडे भेटलास? यांना भेटलास? अरे आदित्य जिजू. यश म्हणजे जीत, म्हणजे सक्सेस. परफेक्ट. यांनीच दाखवलं घर मला. याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आई, मुद्दा काय तर आम्ही एकमेकांना ओळखतो. वा, हुशार आहे माझं लेकरू. अरे सोडा मला, सांगून कळत नाही का तुम्हाला? अरे यार, हे काका अजून ओरडतायत. थांब, मी बघतो. हा, बघ. मी काय म्हणतो, मी एकदा त्यांच्याशी बोलू का? नाही, मला एक अजून तुम्हाला सांगायचं. म्हणजे बघा, म्हणजे वडील असे आहेत म्हणून तुम्ही तुला नकार देऊ नका. अहो, काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे शक्यच नाही हो मी तिला नकार देणं.
मी तुम्हाला खरं सांगू का, मला जाई खूप आवडतं. सोडा ना, मला कशाला अडकवून ठेवताय? मी एकदा खरंच जाऊन बोलतो त्यांच्याशी. नाही नाही नाही, गरज नाही. तिथे आहे, शैला आहे ना, आई आहे. आणि जाई जाई अंगणात. अंगणात? अहो मी अंगणात ना जात आलो, मला दिसली नाही. असं काय करतोस आदित्य? अरे अंगणातच आहे जाई. हो मी हा, अरे चल मी दाखवते. ये ये ये. अहो मुलगा खूप चांगला आहे. आपल्या नकटीला शोभतोय ना? अहो शोभेल म्हणून काय विचारताय? अगदीच शोभेल. मला तर असं वाटलं होतं की नकटूचं मन राखावं म्हणून नीरज म्हणाला स्वप्नातला राजकुमार येईल, पण हा खरंच स्वप्नातला राजकुमार आहे तिच्या. मी काय म्हणते, जरा जमलं तर लवकर या ना. अगं पण जयंता भाऊजी आहेत ना तिथे? नाही ते आहेत हो. व्यवस्थित आहे ना? सगळं चांगलं होईल ना तिथे? हो हो, सगळं चांगलं होईल, पण तुम्ही जरा प्रयत्न करा लवकर यायचा. हा, नाहीतर काय आम्ही आहोतच. ठेवू फोन. हा. अगं विजू, तू काय करतेस इथे? अहो जरा यांच्याशी बोलत होते. ते आता मुलगा बघायला आलाय ना, मग जबाबदार व्यक्ती कुणी नाही म्हणून जरा टेन्शन आलं होतं. अगं आपण आहोत ना सगळे. मला काय करायचं सुचतच नाहीये. अगं असं का म्हणतेस तू? आज सकाळी ना आईसाहेबांनी भविष्य वाचलं सगळ्यांचं. ते खरं ठरतंय. अगं मग चांगलं आहे ना. नाही ना, नकटूच्या भविष्यात आज अपेक्षा भंग लिहिलाय. एवढंच ना, मी तिचं भविष्य खोटं ठरवेन. तुम्ही काय करणार? अगं असे काही पोहे करेन ना की आदित्य बोट चाटत राहायला पाहिजे. बोट चाटणं महत्वाचं नाहीये, लग्न होणं महत्वाचं आहे. होईल, लग्नही होईल. आणि तसे ती दोघं म्हणजे नुपूर आणि आदित्य एकमेकांना अगोदरपासूनच ओळखतायत ना. तेही एक टेन्शनच आहे. टेन्शन कसलं त्यात? दोघांनी प्रेम केलं एकमेकांवर, आणि तेही कुणाला कळून न देता. अहो पण तिच्या पप्पांना आणि काकांना कळलं तर? त्यांना मी समजावून सांगेन. अगं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. माफ असेल सगळं, पण तुम्ही चंदू भाऊजींना काही बोलू नका. हा, म्हणजे तुम्ही जर या प्रेमाला होकार दिला ना तर ते नक्की नकार देतील, आणि मग नकटूचा खरंच अपेक्षाभंग होईल. अगं एवढा चांगला मुलगा मी हातचा दाऊ द्यायची नाही. आणतो कांदा इथे. आता असे काही पोहे करते ना. कुठं आहे? ये ना ये, दाखवते तुला मी. नाही प्लीज दाखवा, मगाशी पण दिसली नाही जाई. कुठे आहे? कुठे? अरे आहे, ऐक. ही बघ आमची जाई. काय रे? काय कसला भारी आहे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर. सेन्स ऑफ ह्युमर कुठे आहे माझा सेन्स ऑफ ह्युमर? अरे मुद्दा काय आहे? सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे जोक. जोक आता केलं ना, जोक. ही जाई. कुठे आहे माझा सेन्स ऑफ ह्युमर? मी अशीच आहे, जोकीस पूर्ण घरामध्ये जोकीस. मला खूप आवडलंस तू. अरे खूप काकी, आवडलंस. मला पण- माझा या लग्नाला होकार आहे. खरंच? काकी काकी थँक्यू. म्हणजे पण तुमचा होकार आहे ना, तसा बाकीच्या सगळ्यांचा पण होकार. बाकीच्यांचं सोड रे, ते मी करते मॅनेजमेंट. फक्त एका अटीवर. काकी बोला. आप बोले उधर शोले. तू मला अहो काकी नाही म्हणायचं, अगं काकी म्हण. डन. कसं आहे काकी, आता तू हो म्हणलीस ना, तसं एकदा बाकीचे पण घरचे हो म्हणले ना की माझा असा रस्ता सोपा होईल. म्हणजे मुद्दा काय आहे, बोलव ना बाबांना, बोलव ना. येतील ना ते. वरी नको अजिबात. येणार ते, येणार. वरी नको. सो जोकली. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तो मला आवडलाय. लतावेनी आदित्यवर डल्ला मारतायत. डल्ला? अरे मुद्दा काय?